आता आता आपण प्रश्न बघूया. कुणाचे काही असतील तर त्याचा आपण विचार करू. हं. हॅलो. माझा एक प्रश्न आहे. हा हॅलो. हा अ, बोला. तुम्ही उच्च रास आणि नीच रास म्हणजे उच्चचे ग्रह नीचेचे ग्रह सांगितले हो हो. एखाद्या राशीमधले. पण एखादा ग्रह अस्त असतो त्याचा काय इम्पॅक्ट होतो? हा. एकच मिनिट सांगतो मी तुम्हाला. अस्त अस्त होणं म्हणजे ग्रह एखाद्या सूर्याच्या खूप जवळ असणं. म्हणजे सूर्याचे अंश आणि त्या ग्रहाचे अंश हे 6 अंशापेक्षा कमी असणं. इतके जवळ ज्यावेळी ग्रह येतात त्यावेळी त्या ग्रहाला अस्तंगत असं म्हटलं जातं. मी अजून अस्तंगत, वक्री, त्यानंतर मित्र, शत्रू या राशी आपल्याला शिकवायच्या आहेत अजून. म्हणजे कोणाचा कोण मित्र असतो, कोणाचा कोण शत्रू असतो, हेही सांगायचं आहे. अस्तंगत आणि वक्री ही गोष्ट सांगायची आहे. पण आता आपण प्रश्न विचारलाय तर मला सांगायला आवडेल. बरी गोष्ट आहे. आता एक घटकाभर असं धरा की सूर्य 15 अंशात आहे. सूर्य 15 अंशात आहे आणि सूर्याच्या जवळच चंद्र आहे आणि तो 12 अंशात आहे किंवा 11 अंशात आहे. म्हणजे तो सूर्याच्या मागे 4 किंवा 5 अंश आहे. किंवा सूर्याच्या पुढे म्हणजे सूर्य 15 अंशात आहे आणि चंद्र 19 किंवा 20 अंशात आहे. असं जर झालं तर त्यावेळी तो चंद्र हा अस्तंगत होतो. हीच गोष्ट इतर कोणत्याही ग्रहाच्या बाबतीत होते. सूर्याच्या जवळ अस्तंगत ही गोष्ट फक्त सूर्याच्या जवळच होते, त्याच्याशिवाय होत नाही. कारण सूर्याच्या प्रकाशाच्या पुढे त्या ग्रहाचा प्रकाशच पडत नाही आणि त्यामुळे पुष्कळ वेळा असं होतं की एखादा ग्रह उच्च राशीत असला म्हणजे एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की कर्क राशीमध्ये गुरु उच्च राशीचा असतो, पण तिथेच सूर्यही अगदी त्या गुरुच्या जवळ असेल आणि त्यामुळे गुरु जर अस्त झाला तर कर्क राशीचा गुरु असून सुद्धा त्याचे उच्च राशीचे म्हणून जेवढे गुण किंवा त्याचा जो प्रभाव आपल्याला पाहायला मिळायला पाहिजे तेवढा तो मिळत नाही. का? तर तो अस्तंगत असतो. त्याचा उजेड पाहिजे तेवढा आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पण तो जर 6 अंशाच्या पुढे असेल किंवा 6 अंशाच्या मागे असेल तर तो अस्तंगत नसतो आणि त्यामुळे त्याचा जो उजेड आहे किंवा त्याचा जो प्रकाश आहे तो आपल्यापर्यंत व्यवस्थित पोचतो. आत्ताचंच उदाहरण बघा. गंमत. मी इथे चष्मा ठेवला तर चित्र कसं दिसत होतं बघा. बघा, अगदी गंमत बघा. हा मी इथे चष्मा ठेवला. काय झालं? असं होतं त्या सूर्य आणि चंद्राचं किंवा त्या ग्रहांचं आणि त्यामुळे त्यांचा उजेड किंवा त्यांचं जे एक स्पष्टपण आहे ते आपल्याला पाहायला किंवा त्याचा अनुभव घ्यायला अडचण येत असते. एखादा ग्रह वक्री आहे असं ज्यावेळी आपण म्हणतो, तो वक्री होतो म्हणजे उलटा फिरतो का हो? असं म्हणलं की बाबा बुध वक्री होणार आहे किंवा मंगळ वक्री आहे म्हणजे त्यांनी काय आता जिथं आहे ज्या दिवशी तो वक्री झाला तिथपासून तो पुन्हा उलटा फिरतो का? तर तशी गोष्ट नसते. तर सूर्याभोवती हे सगळे जे ग्रह फिरत असतात त्याच्यामध्ये
प्रत्येक ग्रहाचा वेग वेगळा असतो. कारण प्रत्येक ग्रहाचा ऑर्बिट जो आहे तो सूर्यापासून विशिष्ट अंतरावर असतो. जे सूर्य मध्यात आहे, त्याच्यानंतर बुध आहे, त्याच्यानंतर शुक्र आहे, त्याच्यानंतर पृथ्वी आहे, त्याच्यानंतर मंगळ आहे, त्याच्यानंतर गुरु आहे, त्याच्यानंतर शनी आहे. आणि या प्रत्येक ग्रहांमध्ये किंवा त्यांच्या भ्रमण कक्षेमध्ये खूप कित्येक लाखो मैलांचं मध्ये मध्ये अंतर आहे. पण आपण म्हणतो युती झाली म्हणजे दोघेही एकाच राशीत अगदी एका अंशामध्ये जवळ आले, पण प्रत्यक्षात ते एकमेकांपासून खूप दूर असतात. ते काही अशी टक्कर होत नाही कुणाची. ते खूप एकमेकांपासून दूर असतात, पण आपल्याला दिसताना ते खूप जवळ दिसतात. आपल्याला वाटतं की अरे हे अगदी जवळ आहेत, म्हणजे एकमेकांशी अगदी यांची हस्तांदोलन करतायत की काय. पण तसं हा प्रकार नसतो. त्या प्रत्येक ग्रहांमध्ये खूप अंतर असतं. मग पृथ्वीचा वेग जास्त असल्यामुळे पृथ्वी पुढे जाते आणि मंगळाचा वेग कमी असल्यामुळे मंगळ मागे राहतो, पृथ्वी पुढे जाते. मग पृथ्वीला तो मागे पडतो म्हणून त्याला आपण म्हणतो वक्री झाला. पण तो फिरत असतोच ना, तोही चालत असतो. आणि पृथ्वी जलद असल्यामुळे ती भरभर भरभर जाऊन ती मागून येऊन आता तिला तो मंगळ पुढे दिसायला लागतो आणि पृथ्वी मागे असती, की आम्ही म्हणतो तो ग्रह आता मार्गी झाला. असं वक्री आणि मार्गी हा प्रकार अशा प्रकारचा आहे. पण याचा सगळ्याचा परिणाम त्यांच्या दृष्ट्यांवर, सगळ्या गोष्टींवर होत असतो. तर थोडक्यात अस्तंगत ज्यावेळी ग्रह होतो, आपला मूळ प्रश्न अस्तंगतचा होता, तर त्यावेळी अस्तंगत ग्रह जो असतो त्याचे जे परिणाम शुभ किंवा अशुभ परिणाम आहेत, त्याच्यात किंचित कमीत्व येणं हे अस्तंगतपणाचं लक्षण आहे. धन्यवाद. नमस्कार. मी विचारू का गुरुजी? बोला. मला असं विचारायचं होतं, की जसं तुम्ही म्हणालात, की शुक्र ग्रहाची जी उच्च रास असेल किंवा जी स्वरास असेल, मला असं हम्म. विचारायचं, की ती सोडून जर कोणत्या वेगळ्या राशीमध्ये जर शुक्र बसला असेल, मग तो शत्रूमध्ये पकडतात का मित्रमध्ये पकडतात? म्हणजे ते कसं ठरवलं जातं? प्रत्येक ग्रहांचे शत्रू किंवा मित्र असे ठरलेले आहेत बरं का. आता शुक्र जो आहे तो त्याची उच्च रास आहे, ती मीन रास आहे. ही शुक्राची उच्च रास आहे. आणि शुक्राची नीच रास ती कन्या रास आहे. या राशी ज्या ऋषींनी किंवा ज्या लोकांनी ठरवल्या आहेत त्या तशाच आहेत. म्हणजे त्या भारतातही तशाच आहेत आणि त्या अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये त्याच पद्धतीने पाहिल्या जातात. म्हणून आता जर एक विचार कराल तुम्ही की मीन राशीचा मालक गुरु आहे आणि शुक्र आणि गुरु हे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत बरं का. कट्टर शत्रू आहेत, पण तरी सुद्धा शुक्राला मीन रास ही उच्च रास दिलेली आहे. म्हणजे किती मजेशीर आहे की नाही. पण त्या सुज्ञ अशा ऋषींनी त्यामध्ये काहीतरी विशेष पाहिलेलं असणार आहे आणि त्यामुळे त्यांनी शुक्राला मीन रास ही उच्च रास दिली. आता वस्तुतः कन्या रास ही बुधाची रास आहे. बुधाची रास आहे आणि बुध आणि शुक्र हे दोघं मित्र आहेत, एकमेकांचे मित्र आहेत. पण तरी सुद्धा बुधाच्या त्या कन्या राशीत शुक्र नीचेचा होतो आणि मीन राशीत शुक्र हा उच्चीचा होतो. म्हणजे उच्च नीचत्व हे वेगळ्या प्रकारे गणलं जातं. म्हणजे त्यांचा जो एक क्रायटेरिया काही ठरवलेला आहे तो वेगळा आहे. आता बघा, याच दुसरं एक उदाहरण देतो की शनी आणि मंगळ हे दोघं एकमेकांचे शत्रू आहे. आपण म्हणतो ना शनी मंगळ युती किंवा शनी मंगळ समोरासमोर आले म्हणजे एकमेकांचे अगदी शत्रू हातात शस्त्र घेऊन एकमेकावर जातात की काय, असे आहे.
पण त्या शनीची रास मकर रास आहे आणि मंगळ त्या राशीत उच्चीचा होतो. आहे की नाही गंमत? म्हणून कुणाचं उच्चत्व किंवा कुणाचं नीचत्व हे जे दिलेलं आहे, हे शत्रू मित्रत्वावर आधारित आधारित नसून त्या राशीच्या विशिष्ट गुणधर्मांप्रमाणे त्या त्या ग्रहांना दिलेलं ते उच्चत्व किंवा नीचत्व आहे, असा एक आमचा सगळ्यांचा या बाबतीतला समज आहे, असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद. नमस्कार गुरुजी, मी एक विचारू का? बोला. आता तुम्ही रेखांतर मिनिटे सोलापूर पासूनची सांगितलं ना, त्यातलं तुम्ही मुंबई सांगितलं की +13 आहे. तर ते हा, आपण लग्न राशीसाठी पकडायचं असतं की ते अक्षांश रेखांशासाठी? ते तिथं आपण रेखांतर असं म्हटलेलं हा आहे. हा, रेखांतर आहे. ठीक आहे. रेखांतर असं त्या कोष्टकाचं नाव आहे की नाही, हो. म्हणून ते कशा करता धरायचं, तर त्यावेळी हे लग्न जे आहे लग्न राशी करता ते हा. वापरायचं, बरं का. अच्छा. म्हणजे त्यावेळी ती रास तितकी, कारण त्याचा संबंध कशाशी आहे? उगवण्याशी आहे. ती रास हम्म. तितकी तितकी वर वर येऊ लागते. पण ती सोलापूरला जितकी जितकी वर येते त्याच्यापेक्षा मुंबईला उशिरा येणार की नाही, कारण हा. पृथ्वीवर मुंबई माग आहे आणि सोलापूर पुढे आहे, होय की नाही. म्हणजे ते मग लग्न पृथ्वी, राशीसाठीच पकडतात. जर का ते बाळ मुंबईला जन्माला आलं असेल, तर आता इथे हो, सोलापूरचं दिले, तर त्याच्यापासून 13 मिनिटे जास्त पकडायचं. हा, मग 13 मिनिटं काय करायची, की ज्या राशीमध्ये तो आहे, म्हणजे हम्म. जे लग्न येणार आहे तिथं हा. जो आकडा दिलेला असतो की नाही आपल्याला, लग्न हो. समाप्तीचा आकडा आणि लग्न हा. प्रारंभाचा आकडा, त्या हा. दोन्ही मध्ये 13 मिनिटं मिळवायची. म्हणजे दोन्ही मग मध्ये पण. दोन्ही मध्ये अच्छा. मिळवायची, सुरुवातीला आणि शेवटीला. आणि मग त्याप्रमाणे ते जे 2 तास येतील ते आपल्याला बरोबर मिळतील, बरं का. अच्छा. तुम्ही एकाच बाजूला मिळवले तर ते कमी होईल ना, होय हा की नाही. हा, बरोबर. पण मिळवायचंय ते दोन्हीकडे मिळवायचंय, बरं. अच्छा. हं. ओके. धन्यवाद. आणि आणि एक होतं, की आता हां, आपण इथे आता 30 मार्च दिले, तर तिथे रवी ग्रहाचा आपण लिहितो, की 11, 15, 19, 46 असं आहे बरं. रवीचं. हो, जेव्हा आपण हो. पत्रिका बनवणार तेव्हा. तर ते आपण बरोबर. 11 दिलाय नंबर, तर आपण तो 12व्या घरात लिहितो. तर ते एक नंबर ॲड का करतो आपण असं? हां, त्यांनी त्याच्यात काय दिलंय, त्या हं. त्या सूर्याची स्थिती काय दाखवली त्यांनी, की त्यांनी 11 राशी पूर्ण केलेल्या आहेत, हां. बरं का. अच्छा. हां. म्हणजे त्यानंतर 15 अंश पूर्ण केलेले आहेत. हां. 19 कला. त्यानंतर इतक्या कला पूर्ण केल्या आहेत आणि इतक्या विकला पूर्ण केल्या आहेत, हां. असं ते हां. दाखवतं, बरं का. हां. बरं. कारण आपण प्रत्येक वेळेला जेव्हा आपण कुंडली बनवतो ना, तेव्हा आता तिथे समजा रवीचा नंबर सुरुवातीला 11 दिला, तर तो आपण 12व्या घरात लिहितो ना. बरोबर, बरोबर. कारण आणि त्यांनी चंद्र 11 राशी हां, पूर्ण पूर्ण झाल्यात केलेले म्हणून तो. आहेत म्हणून. हां, कळलं, कळलं. हां, हो. समजलं. हं. हां. धन्यवाद. गुरुजी हां. नमस्कार. अभय रानडे. नमस्कार, हां, अभय रानडे. हां, अ, बऱ्याचशा कुंडल्यांमध्ये राहूपासून केतूकडे जाताना हां, प्रत्येक घरामध्ये एक एक ग्रह किंवा दोन दोन ग्रह असे हां, हां. अडकलेले असतात राहूपासून केतूपर्यंत जाताना. तर याच्यावरती काही लोकांच्या मते हा पितृदोष आहे, जर का प्रत्येक घरामध्ये किमान एक एक ग्रह अडकलेला असेल तर. बरोबर. किंवा 2 घरांमध्ये काहीच नाहीये आणि तिसऱ्या किंवा चौथ्या घरामध्ये अचानक 3-4 ग्रह अडकलेले आहेत, तर याला पितृदोष बरोबर. म्हटलं जातं. तर तुमचं मत हे जाणायचं होतं मला, किंवा तुमचा विचार जाणायचा होता, की पितृदोषाचं खरं कारण त्या माणसाच्या पूर्वजन्माच्या संबंधित असतं का खरोखर पूर्वजांच्या रिलेटेड असलेल्या काही गोष्टींमुळे त्याच्या पत्रिकेमध्ये हा ग्रहदोष दिसून येतो आणि खरंच हं. पितृदोष त्या माणसाच्या आयुष्यामध्ये काही उलथापालट करू शकतो का? जसा शनी मंगळाचा दृष्टीसंयोग करतो किंवा युती करते, तसा हां, पितृदोषाचा सुद्धा काही परिणाम होऊ शकतो का? कारण जनरलाइज स्टेटमेंटमध्ये करताना बऱ्याच लोकांना सरळ सरळ सांगितलं जातं, की तुमच्या हां. पत्रिकेमध्ये पितृदोष आहे. परंतु पितृदोष खरंच आहे का आणि खरंच नाहीये का? हे त्या माणसाला समजणं किंवा आम्हाला अभ्यास करताना समजणं कसं गरजेचं आहे आणि त्याचे काय रिपरकेशन्स असतात? आता हे धन्यवाद. बघा, हां, राहू आणि केतू याच्या एका बाजूला म्हणजे सगळे ग्रह आहेत
आणि एक बाजू पूर्ण मोकळी आहे, तिथं कोणीच नाहीये. असं ज्यावेळी होतं त्यावेळी त्याला आपण म्हणतो काल सर्पयोग असं म्हटलं जातं, बरं का. आणि त्यालाच ते पितृदोष असंही म्हणतात. आता आपण जसं म्हटलात ना, की एकाच ठिकाणात 3 ग्रह आहेत, 4 ग्रह आहेत किंवा एखाद्या ठिकाणी एक ग्रह असतील, पण ते सगळे राहू केतूच्या एकाच बाजूला आहेत आणि एका बाजूला कोणी नाहीये. तर त्या गोष्टीला कालसर्पयोग असं म्हटलं जातं. हे बरोबर आहे. पण तो पितृदोष नक्की आहे का? हे आपण काही गोष्टी या अनुभवावर किंवा प्रश्नांवर ठरवाव्या लागतात. तुमच्याकडं ज्या वेळेला एखादी कुंडली अशी येते, त्यावेळी तुम्हाला विचारावं लागतं, की "अरे बाबा, तुमच्या घरात तो माणूस जो आपल्याला पृच्छक आलेला असतो विचारायला, त्याला विचारायचं, तुला भाऊ आहेत का? तुला बहिणी आहेत का? भावंड आहेत का? बाकीची सगळी म्हणजे तुमच्या घरात कुटुंब व्यवस्था कशी आहे? काय आहे? त्या घरामध्ये कुणाला व्यंग नाहीये ना? किंवा एखादा मुका आहे, बहिरा आहे, असं आहे, की जन्मतःच एखादा अंध आहे किंवा तुमच्या घरामध्ये यापूर्वी अ, अ, एक पिढीपूर्वी, 2 पिढ्यांपूर्वी याच्यात कोणीतरी आत्महत्या वगैरे केलेली आहे का? कुणाचा खून झालेला आहे का? कुणाचं अपमृत्यू, अपघातात मरण झालेलं आहे का? कुणी जळून गेलेलं आहे का? कुणी बुडून गेलेलं आहे का? आता या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्याला मिळतीलच असंही नाही, बरं का. कारण आता घरात सांगायला सुद्धा पुष्कळ वेळा माणसं नाहीये. पण घरामध्ये मंगल कार्य होत नाही. नवीन घर बांधलं तरी तिथं सुख नाही. सुखाचा जो अभाव राहतो. घर आहे, पण तिथं कुणी राहत नाहीये. घरामध्ये गेल्यानंतर थांबावं वाटत नाहीये. घरातलं आपण जेवल्यानंतर अन्न व्यवस्थित पचत नाहीये. तिथं गेल्यानंतर काहीतरी आजारपण येतंय. वारंवार घरामध्ये आजारपणं येतायत. घरामध्ये काही ना काहीतरी असे दोष जे दिसतायत, की जे औषधांनी किंवा इतर कुठल्या उपायांनी जात नाहीयेत. असं ज्यावेळी आपल्याला सगळं ज्यावेळी पाहायला मिळतं, त्यावेळी समजायचं, की अरे याच्यात अ, काहीतरी गूढत्व आहे. म्हणजे डायग्नोसिस होत नाहीये. बरं का. कित्येक वेळा असं होतं, की त्या घरातला सणच चांगला होत नाही. काहीतरी कुठलाही दिवाळीसारखा सण असेल, दसरा असेल, पाडवा असेल आणि नेमकं त्या दिवशी काहीतरी असं घडतं, की त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीवर पाणी पडतं, आनंदावर पाणी पडतं. असे ज्यावेळी सगळे प्रकार व्हायला लागतात, चांगलं अन्न केलं, चांगलं दूध आणलं, तरी सुद्धा ते नासून जातं. चांगले पदार्थ केले तरी सुद्धा ते योग्य वेळी खाल्ले जात नाहीत आणि खायचा प्रसंग येतो त्यावेळी त्या अन्नाची चव गेलेली असते. असे ज्यावेळी प्रकार आपल्याला एखाद्या कुंडलीत पाहायला मिळतात आणि खास करून हे अनुभव त्या माणसाला जास्त येतात, ज्याच्या कुंडलीत असा योग आहे. म्हणजे अहो तो सिनेमा बघायला थिएटरमध्ये गेला तरी 2-4 वेळा वीज जाईल. बरं का. म्हणजे तो काय काही करायला गेला तर त्याच्यात सारखं काही ना काहीतरी अडथळे येतायत. बघा, असं ज्यावेळी दिसतं, चांगला अगदी उत्साहाने प्रवासाला जायला निघाला, गाडीच पंक्चर झाली. असा जो प्रकार होतो ना, म्हणजे वारंवार वरती जीवनात गेल्यावर बंदच होईल बहुतेक ना. अडथळे येतात. त्यावेळेला लक्षात घ्यायचं, की काहीतरी मोठा दोष आहे आणि त्याचा संबंध कुठेतरी या माणसाच्या मागल्या पिढीशी किंवा त्याच्या मागल्या पिढीशी कुठेतरी जोडला जातो. पण यापैकी काहीही होत नाहीये. सगळं आनंदात चाललंय. घरामध्ये लग्न कार्य होत आहेत. घरामध्ये सगळी मंगल प्रसंग होत आहेत. पोरं बाळ होत आहेत. सगळं होत आहे. तर त्यावेळी तो पितृदोष किंवा असा कुठलाही दोष तिथं असायची शक्यता असत नाही. म्हणजे काही ज्या गोष्टी आहेत या अ, सर्वसामान्य की कालसर्पयोग म्हणजे पितृदोष आहेच असं समजायचं कारण नाही. तर त्याकरता आपण जसे होमिओपॅथीचे डॉक्टर असतात ना, की ते इंटरव्ह्यू घेतात बघा त्या पेशंटचा, की सगळी त्याची फाईल तयार करतात. अगदी तद्वतच कालसर्पाची कुंडली म्हणलं, की आपण असे प्रश्न विचारायला लागतात आणि त्यानंतर
मग तुम्ही कन्फर्म करायचंय की हा कालसर्पाचा किंवा पितृदोष आहे किंवा नाहीये. बरं. गुरुजी नमस्कार हो, गुरुजी. धन्यवाद धन्यवाद. बोला. नमस्कार गुरुजी. हा, मी शलाका गोडबोले बोलते. बोला. हा, माझा प्रश्न असा होता की आपले जे करण आहेत, जे हा, 7 करण दिलेले आहेत, तर हो. त्यापैकी असं कुठलं करण आहे का की ज्याला शांती करावी लागते, म्हणजे विष्टी वगैरे असं म्हणतात, तर ते कोणत्या करणांना शांती करावी लागते आणि हम्म. कोणती करणं चांगली असतात? याच्यामध्ये बव, बालव, कौलव, तैतिल, गरज, वणिज आणि विष्टी असे हे जे हो 7 करण आहेत ना, हे यांना चरकरण म्हणतात. हे रोज बदलत असतात बरं का. हम्म. हम्म. म्हणजे त्याला तिथीचा अर्धा भाग त्याला करण असं म्हणतात. म्हणजे साधारणपणे 12 तासाचं करण असतो बरं का. साधारण म्हणजे दरवेळी 12 तासाचा असेल असं नाही, कधी 11 तासाचा असतो, कधी 13 तासाचा सुद्धा असतो. पण साधारण तिथीचा अर्धा भाग त्याला करण असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये विष्टी हा जो करण आहे याला भद्रा नावाची शांत असते. तुम्ही पंचांगात सुद्धा जिथं बघाल की विष्टीकरण लिहिलेलं असेल तिथेच पुढे ओळीमध्ये भद्रा असं लिहिलेलं असतं आणि भद्रा प्र त्याच्या पुढे प्र असं अक्षर असतं आणि भद्रा नी असं लिहिलेलं असतं. भद्रा प्रवृत्ती आणि भद्रा निवृत्ती म्हणजे भद्रेचा प्रारंभ आणि भद्रेचा समाप्ती असा त्याचा समाप्त. अर्थ आपण घ्यायचा असतो. आणि त्याच्यामध्ये भद्रेच्या काळात जो जन्म असतो, ज्या बाळाचा जन्म असतो त्याला म्हणजे विष्टीच्या काळात ज्यांचा जन्म असतो त्यांना हे सांगितलेली आहे, ही शांत करायला सांगितलेली आहे. शांती कमलाकर किंवा शांती सार अशा ग्रंथांमध्ये मुद्दाम ही शांत करायला सांगितलेली आहे. आणि त्याच्यामध्ये असं हे आहे तिच्या श्लोकामध्ये विष्टी सप्तभुजा मृगेंद्र गलका क्षामोदरी प्रेतगा असं थांबा मी जरा थोडा आठवतो आणि सांगतो तुम्हाला तो श्लोकही. पण त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की ती भद्रा जी आहे ती खरमुखी म्हणजे तिला गाढवाचं तोंड आहे, तिला 7 हात आहेत, 3 पाय आहेत आणि ती अशी प्रेतगा, तिचं वाहन आहे ते प्रेत वाहन आहे असं त्या विष्टीचं वर्णन केलेलं आहे. म्हणून त्या काळात जन्माला येणारी जी मुलं असतात, मुली असतात, यांना जीवनात अनेक कष्टांना तोंड द्यायला लागतं, हा एक भाग आहे. किंवा मी पुष्कळ कुंडल्या अशा बघितल्यात की भद्रा आहे तर त्यांना अपेक्षाभंग हा एक फार मोठा हे होतो की एखादं काम 70% होत येतं आणि अगदी आता आपल्या ताब्यात येणार, आपल्याला ही गोष्ट मिळणार आणि ती अचानक आपल्या हातातून निघून जाते आणि त्यामुळे अपेक्षाभंग हे दुःख भद्रेच्या बाबतीत म्हणजे विष्टीकरणाच्या बाबतीत आलेलं पाहायला मिळतं. स्थिरकरण म्हणून आहेत नाग, किंस्तुग्न, चतुष्पाद अशी जी 4 करणं आहेत ही कृष्ण चतुर्दशीचा उत्तरार्ध, अमावास्या आणि अमावास्येचे 2 हे असतात आणि प्रतिपदेचा पूर्वार्ध त्याच्यामध्ये याला स्थिरकरण असं म्हणतात. आणि ते जे असतात त्याच्यात सुद्धा कृष्ण चतुर्दशीचा जन्म असेल तर शांत आहे, खुद्द अमावास्येचा जन्म असेल तर दर्श म्हणून शांत आहे आणि प्रतिपदेमध्ये शुक्ल प्रतिपदेच्या पूर्वार्धात जर जन्म असेल तर त्या तिथे सुद्धा सिनीवाली नावाची शांत करावी लागते. गुरुजी नमस्कार. हा, सुरेंद्र बोलतोय. बोल बोल. एक असा प्रश्न आहे की हा, जुळी भावंड असतील हा, तर त्यांची लग्न कुंडली किंवा राशी कुंडली ही सारखी येऊ शकते. तर हा, अशा परिस्थितीमध्ये ज्या हा, वेळेला त्यांच्या ज्योतिषाचा विचार करायचा जावं तर हा, असं बघायला मिळतं की दोघांचं
ओव्हरऑल जे हे आहे, मग विवाह म्हणा, पत्रिका. संतती म्हणा, तर हो. हे कुठेच मॅच होत नाही. तर असं का होतं किंवा काय? असं काही तुमच्या अभ्यासाच्या ह्याच्याने किंवा काही अरे मार्गदर्शन करू शकत का? येणार तेच तो विषय पुढे येणार आहे बरं का. बरं बरं पण बरं. तू एम ए चा प्रश्न 10वीत घालतोयस अशी गंमत आहे. असं बर आहे बर. की जुळी ज्यावेळी असतात ना, जन्माला येतात बरं का. हा आणि हल्ली हा. तर हे सिझेरियन होतं, त्यामुळे 2 बाळांमध्ये अवघ्या 5 मिनिटांचं सुद्धा अंतर असतं बरं का. 2 हो मिनिटं, हो 3 मिनिटं, 5 मिनिटं एवढं सुद्धा अंतर, अगदी कमी अंतर असतं. आणि असंही पाहायला मिळतं की ही दोन्ही जुळी बाळ आहेत. एक मुलगा असतो, एक मुलगी असते बरं का. हो आणि हो त्यांचं दोघांचंही भविष्य पुढे जाऊन अगदी वेगळं वेगळं असतं हो बरं का. हो कित्येक वेळा मुलीचं लग्न लवकर होतं आणि मुलाचं लग्न 5 वर्षांनी 7 वर्षांनी होतं बरं का. हो हो असं आहे. याच्यात कितीतरी प्रकार याच्यामध्ये पाहायला मिळतात. याच्यात वंशशास्त्राचा एक नियम म्हणून आहे आणि त्या वंशशास्त्राच्या नियमाप्रमाणे अशी गोष्ट एक पाहिली जाते की त्याच्यात मुली ज्या असतात ना, या जरा जास्त हा सशक्त असतात आणि जास्त टणक असतात बरं का. आणि बर मुलं त्या मानाने जराशी थोडीशी मग काय म्हणू, अशक्त असतात किंवा त्यांची शक्ती जरा त्या मानाने कमी पडते. म्हणजे मुलगा आणि मुलगी जुळी असतात त्यावेळी बरं का. दोन्ही बर मुलगे बर असले, दोन्ही मुली असल्या, तर दोन्ही मुली भयंकर हे असतात, अग्रेसिव्ह असतात बरं का. हे पाहायला बर मिळतं बरं का. बर. पण दोघांच्या कुंडल्या एकसारख्या येतात अगदी. हो हो फार हो फरकच नसतो. अवघ्या 5 मिनिटात, 7 मिनिटाचा फरकातली ज्यावेळी ही जुळी मुलं असतात, त्यावेळी जे जे सांगितलंय आमच्या कुंडलीच्या शास्त्रामध्ये, प्रत्येक माणसाच्या 16 कुंडल्या असतात. हे मुद्दाम बर सगळ्यांनी लक्षात ठेवा बरं का. प्रत्येक माणसाच्या कुंडल्या 16 असतात. आणि एक आपण ही आता मी तुम्हाला 12 स्थानं सांगितली आणि तशी एक कुंडली सांगितली. पण याच्यात सगळ्या अंशांमध्ये आणखीन फरक करून अगदी सूक्ष्म असं म्हणून जेव्हा केलं जातं, त्यावेळी सगळ्यात सूक्ष्म कुंडली आहे, तिला षष्ठ्यांश कुंडली असं म्हणतात. बर. आणि ती दर 30 सेकंदांनी बदलते बरं का. हो आणि ज्यावेळी ही जुळ्यांच्या कुंडली बघायचा प्रसंग येतो, त्यावेळी लग्न कुंडली आणि दोन्ही बाळांच्या षष्ठ्यांश कुंडल्या जर वेगळ्या होतात, तर त्यावेळी खूप मोठा फरक दोन्ही कुंडल्यांमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे लग्न कुंडल्यांमध्ये बाकी ग्रह बदलत नाहीत, काही नाही. पण त्यावेळी प्रत्येक ग्रहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि तिथे आपल्याला दोन्ही बाळांमधला फरक सांगायला मदत होते. बरं का. बर बर बर. पण हे पुष्कळ पुढची गोष्ट आहे आणि जुळं होणं हे एक्सेप्शन आहे बरं का. हो 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 हो. कुठलाही नियम आहे, तर नियमाला अपवाद हा असतोच बरं का. होय 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 होय. एक्सेप्शन प्रूव्ह द रूल्स म्हणतात ना, हो त्याच्याप्रमाणे हो हो. नियम असेल तर त्याला अपवाद हा असावाच लागतो. तसा बर. जुळं होणं, अरे जुळं काय, तिळं हा त्याच्यापेक्षा अपवाद आहे बरं का. हो हो हो. आणि मी पाहिलंय बरं का, मी तिळी पाहिलीत. मी अहो, हो नाही गुरुजी, हा प्रश्न हो. विचारायचं कारण तेच होतं की मी हा हा. जुळी भावंडही बघितली आहेत आणि तिळी भावंडही बघितली आहेत. बरोबर पण बरोबर. त्या दोन्ही ह्याच्यात जर विचार केला तर हा जुळ्यांच्या ह्याच्यातला स्वभाव वेगवेगळा दिसतोय. जी हा. तिळी आहेत त्याच्यात 2 मुलगे आणि 1 मुलगी असं आहे तिळ येते. हो तर हो हो. त्यांच्याही ओव्हरऑल म्हणजे थॉट प्रोसेस म्हणा किंवा ते जे तिळ आहे ते आता हो. मॅक्झिमम माझ्या मुला एवढं असेल, थर्ड हो. इयरला वगैरे असं असेल. पण त्या हा हा. तिघांची थॉट थॉट प्रोसेस पूर्ण वेगवेगळी आहे. आणि त्याच्यात जे काय आहे, जुळ्यांच्या हे बघ, बाबतीत ऑब्झर्व केलंय त्यांची थॉट प्रोसेस पूर्ण वेगळी आहे किंवा सगळंच पूर्ण वेगवेगळं आहे, म्हणून हा प्रश्न आला माझ्या मनात एक आता. एक एक मिनिट सांगतो तुला की एक नाळीची जुळी आणि वेगळ्या नाळीची जुळी हा असाही प्रकार असतो. म्हणजे
मेडिकल सायन्स प्रमाणे त्याचा एक विचार वेगळा केला जातो. बरं का? बरं 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 ते आणखीन हे आहे. पण जी पोरं एकाच आईच्या गर्भात एका वेळी वाढलेली, पण बाहेर आल्यानंतर, मोठी झाल्यानंतर कोर्टात जातात दोघं एकमेकाच्या विरुद्ध. होय होय हा होय जर प्रकार बघितला तुम्ही तर म्हणजे आपल्याला त्यांचं कर्म आणि सगळ्या गोष्टी डोक्याला हात लावायला लागतील असे प्रकार आहेत. माझ्या पाहण्यात एक कुंडली अशी होती तिळ्याची, बरं का, हा तिळे झालेले. आता आता बहुतेक मला वाटतं तिघही नाहीयेत, कारण ही गोष्ट मी सांगतो ही साधारण 15 वर्षापूर्वीची होती आणि त्यावेळी हे तिघेही जण 70 वर्षाचे होते, बरं का. बर बर तिघे जण जन्माला आलेले. माझ्याकडे ती कुंडली दाखवायला येण्याचं कारण वेगळं होतं, पण ते तिघेही जण मिलिटरी मध्ये होते नोकरीला. पण एक एअर फोर्स मध्ये होता, एक नेव्ही मध्ये होता आणि एक मिलिटरी मध्ये होता. तिघही उच्च याच्यावरचे ऑफिसर होते, बरं का. म्हणजे हा म्हणतो ना, मेजर कॅटेगरीचा होता एक, हो हो तुमचा काय म्हणतात त्या एअरच्या याच्यामधला वरच्या हा याचे होते, बरं का. हा पण सगळ्यांची स्थिती उत्तम होती, सगळं चांगलं होतं, छान होतं, बरं का. पण हम्म बघ, लोभ मूलानी पापानी, सगळ्या हो पापांचं मूळ कशात असेल तर ते लोभामध्ये आहे. लोभात आहे हो आणि त्यांच्या तिघांच्या मालकीचा एक फ्लॅट मुंबईत होता, बरं का. हम्म म्हणजे काय म्हणतो, फोर्ट एरियामध्ये हा त्यांच्या तिघांच्या मालकीचा फ्लॅट होता. हम्म आणि काय झालं कुणाला ठाऊक, तिघांमध्ये भांडणं झाली आणि एकाच फ्लॅटला त्या तिघांची कुलपं लागली ती, बरं का. माझ्याकडे त्या पत्रिका आल्या त्यावेळी तर हे कसं सुटणार वगैरे असं होतं. हा तर हा हा थोडक्यात सांगतो, या एक्सेप्शनल केस असतात. बरं पण बरं बरं आपण ज्यावेळी अभ्यास करतो तो जनरल असतो हो आणि आपण केलेल्या अभ्यासाची आपण फलश्रुती ज्यावेळी दुसऱ्याला सांगतो त्यावेळी आपण असं कधी विचार नाही करायचा की बा 100% माझं ज्योतिष बरोबरच येईल, असं कधी होत नाही. पण नाही नाही हा. आपण त्याच्या थोडे जवळ गेलो, आपण 50च्या पुढे टक्केवारीत गेलो आणि योग्य तो निर्णय देऊ लागलो, तरी सुद्धा त्या येणाऱ्या व्यक्तीचं कल्याण होतं, त्याचं जीवनात काही चांगल्या गोष्टी घडतात. हा होय होय मुख्य भाग. बस, होय बाकी नाही. हो हो. धन्यवाद गुरुजी आता पुन्हा एकदा अभय बोलतोय, अभय रानडे. हा हा एखाद्या पत्रिकेमध्ये अ, 2 ग्रह उच्चीचे असतात. म्हणजे बऱ्याच बर पत्रिकांमध्ये हम्म, शनी पण उच्चीचा आहे, मंगळ पण उच्चीचा आहे, शनी पण बरोबर उच्चीचा आहे, सूर्य पण उच्चीचा आहे. बरोबर. तर या वेळेला असे उच्चीचे ग्रह असताना त्यांची जी काही फळं मिळतात, ती फक्त हो. अंतर्दशांमध्ये प्रामुख्याने मिळतात का जन्मापासून मृत्यूपर्यंत त्या व्यक्तीच्या ही कायम चालूच असते प्रोसेस? अं, दशांमध्ये मिळणारी फळं ही प्रकर्षाने जास्त मिळतात, विशिष्ट दशांमध्ये. पण अं, मूळ कुंडलीत ते जर अंशात्मक समोरासमोर असतील, नुसतं उच्च असणं ही गोष्ट वेगळी, बरं का. पण अंशात्मक जर एकमेकांच्या अगदी समोर असतील किंवा युतीत असतील, म्हणजे आता हे पहा, एक गोष्ट सांगतो की गुरु आणि शुक्र, इथे शुक्र उच्चीचा होतो आणि गुरु स्वगृहीचा होतो आणि दोघांची जर युती असेल, बरं का. आता ही हम्म, युती जर अंशात्मक असेल तर त्याची मिळणारी फळं खूप चांगली मिळतात, उत्कृष्ट मिळतात, बरं हम्म, का. पण त्यांच्यामध्ये अंतर असेल, एक 2 अंशात आहे ना एक 28 अंशात आहे, असं जर बघायला गेलं, दिसताना काय दिसतं की दोघंही मीन राशीत आहेत. हम्म, पण इथे मात्र मिळणाऱ्या फळांमध्ये फरक आपल्याला पाहायला मिळतो. तद्वतच मंगळ समजा मकर राशीत आहे आणि गुरु कर्क राशीत आहे, समोरासमोर आहे, हम्म, दोघंही हम्म, मित्र आहेत बरं का एकमेकांचे. हम्म, पण इथे असताना ते अंशात्मक कसे आहेत याला फार महत्व असतं. पूर्ण अपोजिशन आहे, 180 डिग्री मध्ये आहेत का, अ, एक एक 12 डिग्री मध्ये आहे आणि एक 27 डिग्री मध्ये आहे. आपल्याला दिसताना दोघंही समोरासमोर एकाच राशीत दिसतात, पण अंशात्मक ते तसे नसतात. त्यामुळे मिळणारी फळं ही भिन्न दिसतात. पण त्यातल्या त्यात जे ग्रह, ज्याला आम्ही वर्गोत्तम होणं,
हा जो प्रकार येतो, म्हणजे जो ग्रह लग्न कुंडलीतही आणि नवमांश कुंडलीतही तसाच बलवान आहे, तर त्या ग्रहाच्या महादशेमध्ये त्याची फळं फार उत्तम प्रकारची पाहायला मिळतात. आणि तसेच काही वेळेला नीच राशीत ग्रह असतील आणि त्यांच्या दशांमध्ये मिळणारी फळं ही फार त्रासदायक ठरतात. म्हणजे अ, असं म्हटलं नाही की बुवा कायमच त्रास आहे, असं नाहीये. हम्म, आता तुम्हाला हम्म. एक उदाहरण, म्हणजे मोठं उदाहरण सांगतो, हा, खूप मोठं आहे हा, बरं का, की प्रभू रामचंद्रांची कुंडली बघ, हा, बरं का. हा. प्रभू रामचंद्रांचं कर्क लग्न होतं आणि त्यांच्या लग्नामध्ये गुरु आणि चंद्र एकत्र आहेत, हम्म, बरं का. हम्म, म्हणजे गजकेसरी नावाचा योग त्यांच्या कुंडलीत झालेला आहे, हम्म, बरं. त्यानंतर कर्क लग्न आहे आणि त्यानंतर त्यांचा तूळ राशीत त्यांचा शनी होता, उच्च हम्म, राशीचा शनी, बरं का. चतुर्थ स्थानात सुखस्थानामध्ये तूळ राशीचा उच्च राशीचा शनी आहे. 5 ग्रह उच्चीचे म्हणलेले आहेत त्यांचे, बरं हम्म, का. हम्म, सप्तम स्थानात मंगळ आहे बघा, मकरेचा मंगळ हम्म. सप्तम स्थानात आहे, बरं. हो. आणि मेष राशीचा दशम स्थानात उच्च राशीचा सूर्य आहे, सूर्य. हो. बरं का. म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या कुंडलीत बघा की असे 4 ग्रह उच्चीचे आहेत आणि एक सूर्य चंद्र हा स्वगृहीचा आहे. अशी सगळी स्थिती असताना मग आपण म्हणतो ना, रामराज्य व्हायला पाहिजे. रामराज्य हे तुमच्या आमच्यासाठी झालं. प्रत्यक्ष रामाच्या जीवनात काय घडलं हे जर तुम्ही पाहायला गेलात, तर काही वेळेला शहाला काटशह हा समोरचा ग्रह देत असतो, हम्म, बरं का. हम्म, 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 म्हणून हम्म. चंद्राला काटशह कुणी दिला, तर समोरच्या मंगळाने दिला. त्यामुळे सीता विरह झाला बघा. सप्तम स्थानात उच्चीचा मंगळ आहे की बरोबर, नाही. बरोबर. पण काय झालं की सीतेचं अपहरण झालं आणि मागून सुद्धा लोकापवाद टाळण्याकरता सीतेला सोडून दिलं. म्हणजे हम्म. सप्तम स्थानाशी काहीतरी गोंधळ झाला की नाही, हो, बघा तुम्ही. हो, बरोबर. चतुर्थ स्थानात उच्च राशीचा शनी आहे, होय की नाही. पण होय. चतुर्थाचं सुखस्थानाचं सुख हे मधल्या मिळालं नाही. 14 वर्षात मिळालं का हो? रानावनात नाही. फिरायला लागलं ना. होय, होय, आणि होय. मागून सुद्धा चतुर्थ स्थानाचं सुख म्हणून पाहायला गेलं तर काही काळ खूप चांगला गेला, पण पुन्हा सगळं बदलत असतं. म्हणून इथे दशा या आपल्याला हे करतात, दशांचा विचार करावा लागतो. अर्थात आपण आपल्या अभ्यासात दशांचा विचार पुढे करणार आहोत. मला वाटतं तुमचा अभ्यास बराच झालेला दिसतोय, त्यामुळे तुम्ही दशा वगैरे यांचा विचार केलाय. खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आमच्या या विद्यार्थी वर्गांमध्ये ज्यांनी ज्योतिषाचा अभ्यास केलेला आहे अशीही मंडळी आहे, असं पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर आनंद वाटतो, कारण येणारे प्रश्न चांगले येणार आहेत. काय म्हणता? धन्यवाद गुरुजी. धन्यवाद. हो. नमस्कार. हा. ते अर्शविवाह किंवा कुंभविवाह म्हणून म्हणतात. तो काय प्रकार असतो? पत्रिकेत हल्ली खूप बघायला मिळतं असं. हा. तर हा प्रश्न काय कळला नाही. स्नेहा मॅडम, तुमचा प्रश्न कळला नाही. प्लीज एकदा विचारा ना परत. हल्ली मुलींच्या ह्याच्यामध्ये कुंभविवाह म्हणून लिहिलेला असतो. कळतो बर पुष्कळदा किंवा बर अर्शविवाह मुलाचा म्हणून सांगतात. तर म्हणजे हे बर करणं हे अ, रास्त असतं का कशा स्वरूपात ते असतं? ग्रहांचं काही दिसतं का तिथं? असं आहे, सप्तम स्थान जे असतं हे विवाहाचं ठिकाण आहे, बरं का. कुंडलीमध्ये सप्तम स्थान, आणि त्यात सुद्धा आणखीन एक विचार केलेला आहे की भृगु सप्तमत स्त्रियाम, पुरुषाच्या कुंडलीत शुक्राचं सप्तम आणि स्त्रीच्या कुंडलीत मंगळाचं सप्तम, ही स्थानं सुद्धा विवाह आणि वैवाहिक सौख्य याचा विचार केला जातो. आपल्या कुंडलीमध्ये विवाह होणं ही गोष्ट जितकी महत्वाची आहे, तितकंच विवाह टिकणं. पूर्वीच्या काळात घटस्फोट हा प्रकार फार नव्हता, फार कमी होता. पण आता घडीघडीला असे प्रसंग येतात आणि आता फार घटस्फोटांचं प्रमाण वाढलेलं दिसतं आपल्याला. तर पतीपासून वियोग होणं
पतीपासून दूर जाणं किंवा विवाह विच्छेद होणं, तुटणं असा प्रकार घडू नये. कारण सप्तम स्थानामध्ये जर पापग्रह असेल, समजा मंगळ आहे किंवा समजा शनी आहे किंवा सप्तम स्थानात राहू आहे, केतू आहे, अशी जर गोष्ट असेल, केवळ हे ग्रह 4 तिथं आहेत म्हणूनच नव्हे, तर सप्तम स्थान हे पापकर्तरीत असणं. पापकर्तरी याचा अर्थ षष्ठ स्थानात एक पापग्रह आहे आणि अष्टम स्थानात एक पापग्रह आहे. सप्तम स्थानात कुणी नाहीये. पण एक घटकाभर मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, की अष्टम स्थानात राहू आहे आणि षष्ठ स्थानात मंगळ आहे. असं जर असेल तर मंगळ सप्तम स्थानाकडे चाललेला आहे आणि राहू ही उलटा नेहमी चालतो, कसा उलटा जातो. त्यामुळे राहू जर सप्तम स्थानाकडे येतोय तर सप्तम स्थान 2 पापग्रहांच्या कात्रीत सापडल्यासारखं आहे. म्हणून त्या मुलीच्या बाबतीत वैधव्य येण्याचा योग येण्याची शक्यता असते किंवा घटस्फोट होण्याची शक्यता असते. येन प्रकारेण पती वियोग होण्याची शक्यता असते आणि ती गोष्ट होऊ नये म्हणून धर्मसिंधूमध्ये आणि निर्णय सिंधू या 2 ग्रंथांमध्ये असं सजेशन दिलेलं आहे की तुम्ही कुंभ विवाह करा. म्हणजे मातीच्या घटाबरोबर त्याच्यामध्ये विष्णूची प्रतिमा ठेवून त्याच्याबरोबर त्या मुलीचा विवाह करा आणि त्यानंतर तो मातीचा कुंभ आहे त्याचं पाण्यामध्ये विसर्जन करा. म्हणजे तिला पती या रूपाने एक पहिला येऊन गेला आणि त्याचं आम्ही विसर्जन केलंय. त्यामुळे त्यानंतरचा येणारा जो आहे पती म्हणून आहे, तो त्याच्या जीवनात काहीतरी बरं वाईट घडणार नाही, असा त्यामागचा एक हेतू आहे. याच्यामध्ये कुंभ विवाहामध्ये मुद्दाम जे सांगितलंय, लिहिलेलं जे आहे त्याच्यात असं सांगितलेलं आहे की पती याचा अर्थ आपण ज्या अर्थाने नवरा म्हणून पाहतो केवळ तेवढीच गोष्ट नसते. पतीला म्हटले पालक. पती हा त्या व्यक्तीचं पालन करतोय. पालन पोषण करणं ही क्रिया त्याच्याकडं गृहीत धरलेली असल्यामुळे हा पहिला जो आहे विष्णू म्हणून ज्याला आपण त्याच्याशी आपण विवाह करतो, तर त्याला आम्ही एवढंच सांगतो की या मुलीचं तू पालन कर. ज्याला आम्ही आता या मुलीला देणार आहोत त्याच्याही आयुष्याचं चांगलं राहू दे आणि त्याकरता तू विष्णू हा पालक आहेस म्हणून तू ते हे काम कर, असं त्यामध्ये विनंती प्रार्थना आहे. म्हणून त्यासाठी कुंभ विवाह ही गोष्ट केली जाते. कुंभ विवाह किंवा विष्णू प्रतिमा पूजन आणि दान अशा 2 गोष्टी याच्यामध्ये धर्मसिंधूत सांगितलेल्या आहेत. आणि मुलाच्या कुंडलीत जर असा योग असेल, मुलाच्या कुंडलीत असाच काहीतरी कुयोग असेल, तर त्यावेळेला अयुत होम असं सांगितलेलं आहे. तो धर्मसिंधूमध्ये आणि निर्णय सिंधूमध्ये सांगितलेला आहे आणि त्याच्यामध्ये 7 मंत्र आहेत आणि त्या 7 मंत्रांनी अयुत होम, त्यात 5000 आहुती भाताच्या आहेत आणि 5000 आहुती तुपाच्या आहेत. अयुत याचा अर्थ 10,000. 10,000 आहुती त्या याच्यामध्ये सांगितल्या. त्या मुलाच्या बाबतीत असेल तर अयुत होम आणि मुलीच्या बाबतीत असेल तर कुंभ विवाह किंवा विष्णू प्रतिमा पूजन असं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये या केवळ पापग्रह आहेत असं नाही, पापकर्तरी योग आहे असंही नाही, तर कधी कधी सप्तम बिंदू. आता इथं मी येणार आहे, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की समजा लग्न जे आहे ते जर 22 डिग्रीत असेल, लग्न हे बघा प्रत्येक रास ही 30 अंशाची असते. आपल्याला अजून जायचंय पुढे. आता आपण फार म्हणजे प्राथमिक अवस्थेत आहोत, पण ज्यावेळी प्रत्येक रास ही 30 अंशाची असते आणि आमचा जर जन्म 22 अंश असेंडंट 22 अंश लग्नामध्ये असेल तर सप्तम बिंदू 22 अंशात असणार आहे आणि त्या सप्तम बिंदू पाशी जर मंगळ असेल, सप्तम बिंदू पाशी शनी असेल, तर होणारा त्रास हा जास्त होण्याची शक्यता असते आणि त्यावेळी आवर्जून ही गोष्ट करावी असं सांगितलं. धन्यवाद.
गुरुजी, माझा एक प्रश्न आहे. आता ओपीडी मध्ये आमच्याकडे पेशंट येतात आणि आमचं मुहूर्ताचं सीझर आहे म्हणून सांगतात. पण आता मुहूर्ताचं सीझर म्हणजे तो मुहूर्त ठरवायचा कसा किंवा तुम्ही काढता कसा किंवा हे काढणं कितपत संयुक्तिक आहे? कारण नैसर्गिकरित्या कळा येऊन प्रसूत होणं आणि आणि आपण त्या बाळाचं नशीब ठरवणं असा काही फरक आहे का त्याच्यामध्ये? खरं सांगू का, या हां. बाबतीत एक एक माणूस आपली हे करून घेत असतो, काय मनाचं समाधान करून घेणं, हा एक प्रकार आहे. जो जीव ज्या वेळी या पृथ्वी तलावर येणार असतो त्याच वेळी तो येतो. त्याच्यात तुम्ही काही बदल केला म्हणून अशी गोष्ट होती असं नाहीये. अगदी तुम्हाला सांगितलं की अमुक वाजून अमुक मिनिटांनी सीझर व्हायला पाहिजे, असं करता येईल का? अशी नाही आणि गोष्ट ते बाळ होत नाही. बाहेर येईस्तोवर वेळ येतो तेवढे 3-4 मिनिटं जातात. मुहूर्त जो हो, सांगितलेला असतो तो. हे बरोबर आहे. पण तरी सुद्धा याच्यामध्ये कसं आहे, तर जन्माच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे, की आपला जो जन्म म्हणून होतो ना, हा तिसरा जन्म आहे. आपण आता भूतलावर जे अवतीर्ण झालेले आहोत ना, हे बरोबर. सगळेजण तिसरा जन्म आहे. हम्म. आईच्या उदरात ज्यावेळी जातो, तो आमचा दुसरा जन्म असतो. पण पित्याच्या शरीरात केव्हा जातो सांगता येईल का? त्याच्या शरीरामध्ये बीज रूपाने जो प्रवेश होतो, तो केव्हा झाला सांगता येईल का? आईच्या शरीरात प्रवेश झाला, तो आत्ता जन्म झाला याच्या आधी 9 महिने केव्हा तरी झालेला असेल. पण म्हणून असं आहे की येणारा आम्ही अमुक एक मुहूर्त काढलाय, तो केवळ मुहूर्त अगदी ॲक्युरेट मुहूर्त असा काढून देता येतच नाही. आणि समजा अगदी दिला तरी त्याच्यात काही ना काही त्रुटी या राहू शकतात. कारण तिथीचा तरी दोष येतो, नक्षत्राचा तरी दोष येतो, योगाचा तरी दोष येतो, करणाचा तरी दोष येतो, ग्रहांच्या युत्यांचा तरी दोष येतो, किंबहुना महादशांचा, अंतर्दशांचा किंवा विदशांचा सुद्धा दोष येऊ शकतो. त्यामुळे येणारा जो जीव आहे तो त्याच्या ठरलेल्या प्रार्थनाप्रमाणेच येत असतो. आम्ही हा बदल करायला गेलो तर तो तितकासा अगदी खूप मोठा चांगला झाला आणि त्यामुळे ते मूल खूप हुशार झालं किंवा त्यामुळे ते मूल बुद्धू झालं असं म्हणता येणार नाही. कारण अन्नम मरण वित्तंच विद्या निधनमेवच पंचैतानि विलिख्यन्ते गर्भस्थस्यैव देहिनः. तो गर्भात असतानाच हे सगळं ठरवून तो आलेला असतो. त्यामुळे कुंडली कुंडली मग तुम्ही म्हणाल मग हे कशाला अभ्यास करायचा, हे जर सगळं असेल तर. पण त्याचंही कारण आहे की याच्या मागं अभ्यास एवढाच आहे की याच्यामुळे आपण काही पर्सेंट म्हणजे एक 60%, 70%, 80% असे आपण जवळ जाऊ शकतो आणि काही बदल करणं हे आपल्याला शक्य होतं. म्हणून त्याकरता या गोष्टी पाहिजे. पण हल्ली हे जे आहे की याच मुहूर्ताला व्हायला पाहिजे, याच वेळेत व्हायला हो. पाहिजे, हा जरी बरोबर. प्रकार पाहायला गेलो तर तो अगदी तितकाच तो 100% उत्तम असेल असं नाही. कारण का? बरं. तर कोणचे ग्रह उच्च असावेत, कोणचे ग्रह नीच असावेत हे आपण ठरवू शकत नाही. प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला त्यावेळी 5 ग्रह उच्चीचे होते. हम्म. भगवान गोपाळकृष्णांचा जन्म झाला त्यावेळी 5 ग्रह आकाशात उच्चीचे होते. आम्हाला ते कसे बदलता येतील? म्हणून असेल त्या परिस्थितीत त्यातल्या त्यात चांगला हे काढून दिलेला असतो. पण कोण काय व्हायचं हे फार आधीपासून ठरून येत असतं. म्हणजे पित्याच्या शरीरात ज्यावेळी तो जीवात्मा येतो, अहो याच्याही पुढे सांगतो मी तुम्हाला, मजेशीर आहे. हा हा जो जीवात्मा येतो, हा पृथ्वी तत्वातून आला का जल तत्वातून आला का तेज तत्वातून आला म्हणजे प्रकाशातून आला की वायू तत्वातून आला का आकाश तत्वातून आला, ही सुद्धा गोष्ट अद्भुत आहे. मी पुढं ज्या वेळेला या ज्योतिषातच आपल्याला पुढे काही काही या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. रामकृष्ण परमहंस किंवा समर्थ रामदास स्वामी किंवा ज्ञानेश्वर महाराज ही सगळी जी मंडळी ज्यावेळी येतात तेव्हा ती आकाश तत्वातून येतात हम्म. आणि सामान्य मंडळी आहेत ही सगळी पृथ्वी तत्वावरून येतात. बरं का? म्हणून याच्यावर पुष्कळ मजेशीर आहे सगळं हे. पण आपण टप्प्याटप्प्याने त्याच्यावर जरूर विचार करूया. धन्यवाद. धन्यवाद गुरुजी, गुरुजी. माझा एक प्रश्न आहे.
हा. की आता जो शनी बदल जो होतोय तो जन्म राशीप्रमाणे इफेक्ट बघावा का लग्न राशीप्रमाणे इफेक्ट बघावा त्याचा? हे बघा, चंद्राचा संबंध मनाशी आहे बरं का. शनी हा कसा आहे की खूप मोठा ग्रह आहे आणि जो अतिशय सावकाश सावकाश जाणार आहे आणि चंद्र हा अतिशय जलद गतीने जाणार आहे. त्यामुळे चंद्राच्या जवळ ज्यावेळी शनी येऊ लागतो त्यावेळेला चंद्राला भीती वाटते. म्हणजे कुणाला वाटते तर मनाला भीती वाटते. आणि लग्नाशी संबंधित ज्यावेळी सगळ्या गोष्टी विचार होतात त्यावेळी म्हणलंय लग्ने देहस्य विज्ञान. लग्नाचा संबंध प्रामुख्याने देहाशी निगडित आहे आणि चंद्राचा संबंध प्रामुख्याने मनाशी संबंधित आहे. सूर्याचा संबंध आत्म्याशी निगडित आहे. मंगळाचा संबंध ब्लड सर्क्युलेशनशी निगडित आहे. गुरुचा संबंध ज्ञानाशी जोडलेला आहे आणि बुधाचा संबंध बुद्धीशी जोडलेला आहे. शनी ज्या ग्रहाशी जितके जवळीक साधतो आणि त्यामध्ये शनी ज्याचा मित्र असतो त्याला तो मित्र जवळ आला म्हणून आनंद होतो. आता बुधाला शनी जर जवळ आला तर आनंद होतो, तो मित्र आहे. शुक्राला शनी जवळ आला म्हणून आनंद होतो, पण सूर्याला आनंद होत नाही, मंगळाला आनंद होत नाही. का तर त्यांच्या मुळातल्या प्रकृती भिन्न आहे. मंगळाची किंवा शनीची प्रकृती भिन्न आहे. चंद्राची आणि शनीची प्रकृती भिन्न आहे, पूर्ण भिन्न आहे. त्यामुळे त्यांच्या जवळ आल्यानंतर मिळणारे परिणाम हे भिन्न दिसतात. आता वृश्चिक लग्न असेल बरं का, तर ते मंगळाचं लग्न आहे किंवा मेष लग्न असेल ते मंगळाचं लग्न आहे आणि तिथे जर त्याच्या जवळ जर शनी यायला लागला तर मंगळाचा उतावळा स्वभाव आणि शनीचा अत्यंत सावकाश विचार करणारा स्वभाव याच्यामध्ये रस्सी खेच होते आणि परिणामी त्या माणसाची अवस्था हे करू का ते करू, हे बरोबर का ते बरोबर, अशी मानसिक स्थिती विचित्र होते आणि त्याचा परिणाम जास्ती होत असतो. एवढीच. गुरुजी पुन्हा एकदा अभय तानडे. बरं. अनिरुद्ध सरांनी विचारलं त्याच्याच पुढे कंटिन्यू करून विचारतो. आज होणारा शनी बदल जो मीन राशीमध्ये होणार आहे आणि बरोबर. तिथे राहू आहे, समोर केतू आहे. पुढे मे महिन्यामध्ये गुरुचा एकदा पालट होणार आहे, तो मिथुन राशीमध्ये येणार आहे. तर हो. मेजर जे ग्रह आहेत त्यांचा पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये पालट होणारच आहे. तर याच्यामुळे काही फार मोठी उलथापालट होईल का ज्यावेळेला राहू शनी यांचं ट्रान्झिशन होईल त्यावेळेला, आणि नंतर गुरु आणि शनी यांचा ज्यावेळेला दृष्टी संयोग होईल मे महिन्याच्या नंतर, गुरु आल्यानंतर, हो हो हो. त्यावेळेला सगळ्या लोकांसाठी, जनरलाइज सगळ्या लोकांसाठी काय होऊ शकतं किंवा कशी ती लोक विचार करू शकतात, कारण आपल्या विचारांवरती या सगळ्यांचा कंट्रोल आहे. आता एक तुम्हाला सांगतो, मजेशीर गोष्ट आहे. फार छान प्रश्न विचारलाय बरं का. आता मीन राशीत शनी येतोय. आता ही मीन रास आहे, ही कुणाची रास आहे तर गुरुची रास आहे. मीन रास ही जल रास आहे, होय की नाही. त्याचबरोबर मीन रास ही द्विस्वभाव रास आहे बरं का. द्विस्वभाव रास ही फ्लेक्झिबल रास आहे, म्हणजे अशी हटून बसणारी, मी म्हणेन तर स्टबन असं नेचर असणारी ही रास नाहीये. मीन रास ही फ्लेक्झिबल आहे, म्हणजे इकडे पाहिजे तर इकडे, तिकडे पाहिजे तर तिकडे, अशी वळायची त्या राशीची स्वभाव त्या राशीचा तसा आहे. त्याचबरोबर ही गुरुची रास असल्यामुळे त्याच्यावर एक बुद्धीचा किंवा मॅच्युरिटीचा परिणाम या राशीवर आपल्याला पाहायला मिळतो. आता ही जी रास आहे याच्यामध्ये शनीचा प्रवेश होत असताना एक चांगली गोष्ट काय झाली ती सांगतो तुम्हाला, की आज राशी प्रवेश होत असताना अमावास्या आहे. म्हणजे एका अर्थाने हा शनीचा बर्थडे आहे बरं का. कारण शनैश्चर जयंती वैशाख अमावास्येला शनैश्चर जयंती असते बघ, आणि ती अमावास्येला आहे, म्हणजे शनी अमावास्येचा जन्म असल्यामुळे आज सुद्धा अमावास्या आहे रास बदलताना, म्हणून गोष्ट चांगली आहे. त्याचबरोबर आज उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये चंद्र आहे बरं का. म्हणजे आजचं नक्षत्र उत्तरा भाद्रपदा आहे की जे शनीचं नक्षत्र आहे. म्हणजे शनीची जी 3 नक्षत्र आहेत पुष्य, अनुराधा आणि उत्तरा भाद्रपदा,
ही शनीची नक्षत्र आहे. म्हणजे आज राशी प्रवेश बदलत असताना शनी स्वतःच्या नक्षत्रातून प्रवेश करतोय. म्हणजे ही एक गोष्ट आणखीन चांगली आहे. त्याचबरोबर आजच सूर्यग्रहण झालेलं आहे. आपल्याकडे भारतात दिसलं नाहीये ते, पण दुबईमध्ये दिसलंय ते. सूर्यग्रहण आणखीनही काही भागामध्ये दिसलंय. म्हणजे या पृथ्वी तलावर एक मोठी घटना घडत असताना शनीचा बदल होतोय आणि तो मीन राशीत प्रवेश करतोय. म्हणून मग आता याच मीन राशीमध्ये राहू आत्ता आहे, पण अंशात्मक अशी त्यांची युती, राहू शनी युती मीन राशीत होणार आहे. मग ही दूरगामी परिणाम करणारी कशी राहील, काय राहील? तर शनी आणि राहू हे दोघं एकमेकांचे मित्र आहेत, बरं का. अगदी चांगले फ्रेंड आहे, छान आहे. आता ते या राशीमध्ये म्हणजे जल राशीतून त्यांचा प्रवास होणार आहे. शनी आणि राहू हे दोन्ही ग्रह मोठी मोठी वादळं निर्माण करणारे ग्रह आहेत, बरं का. म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये होणाऱ्या राजकीय उलथापालथी याच्यामध्ये अभिप्रेत आहेत. त्याचबरोबर आपण म्हणतो ना नॅचरल कॅलॅमिटीज म्हणून आपण पाहतो ना, अगदी कालच भूकंप झालाय बघा मोठा थोरला. म्हणजे याच्यामध्ये आणखीन असं काही घडेल का की बाबा नैसर्गिक काही आपत्ती येतील का? हो, त्या येतील. कारण शनी आणि राहू यांची गाठ पडेल त्यावेळी ते दोघेही जण समोरच्या कन्या राशीला पाहणार आहेत. आणि कन्या राशी ही भूमी तत्वाची, पृथ्वी तत्वाची रास आहे. तिच्याकडे हे दोघेही जण त्यावेळी पाहणार आहेत, समोर पाहणार आहेत. म्हणून त्याचाही परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. हे सगळं होणार आहे हे जलतत्वातून होणार आहे. म्हणून अतिवृष्टी, काही ठिकाणी अतिवृष्टी, काही ठिकाणी दुष्काळ, अनावृष्टी याही दोन्ही गोष्टी पाहायला मिळतील. त्याचबरोबर वादळही होऊन म्हणजे ज्याला आपण सुनामी वगैरे म्हणतो ना, असेही प्रकार की ज्याच्यामुळे जलप्रकोप होणं, याही गोष्टी या शनी आणि कारण या सगळ्या गोष्टी अवघ्या 2-3 महिन्यात होत आहेत. म्हणजे शनी बदलल्यानंतर राहू आणि शनीची गाठभेट फार लवकर होतीये. म्हणून याही गोष्टीचा विचार करणं अत्यावश्यक आहे. आता याच वेळी वृषभ राशीत गुरु आहे आणि मीन राशीमध्ये शनी राहू आहेत. त्यावेळी गुरु आणि राहू किंवा गुरु आणि शनी यांच्यामध्ये शुभयोग सुरू आहे. त्याला त्रिरेकादश योग नावाचा योग म्हणतात आणि तो आत्ता तरी शुभयोग आहे. पण ज्या वेळेला गुरु मिथुन राशीत जाईल त्यावेळी शनी राहूशी त्याचा केंद्रयोग होईल. आणि केंद्रयोग हा 90 डिग्री मधला होणारा तो काही लगेच होणार नाही 90 डिग्री मध्ये. पण ज्यावेळी तो योग होईल त्यावेळी त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळतील. आणि ते जास्ती करून मेदिनीय ज्योतिषात वैयक्तिक आयुष्यात इतके फार मोठे बदल होतील असं नाहीये, पण मोठ्या प्रमाणात प्रादेशिक याच्यामध्ये त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. आणि कित्येक बाबतीत म्हणजे हा अनेक वर्षानंतर आलेला योग आहे आणि चांगला योग मला अशासाठी म्हणतोय की खूप वर्ष आपण अनेक वाईट गोष्टींना तोंड देत आलेलो आहोत. अनेक वाईट गोष्टी आपल्याला नाईलाजाने स्वीकाराव्या लागतायत. अशा प्रजेला ही शनी राहू युती जी आहे ती पाण्यात बुडवायला अगदी उपयोगी ठरणारी आहे. की ज्या अपप्रवृत्ती आहेत, मी कोणाचा उल्लेख करत नाहीये, पण आता अशी प्रजा खूप वाढलेली आहे, त्यांना योग्य दिशेला पाठवायला ही शनी राहू युती किंवा येणारा जो गुरु आहे, कारण ग्रहण जे असतं ना हे लक्षात ठेवा नेहमी, तुम्ही सगळ्यांनीच लक्षात ठेवा. चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण ही एक फार मोठी घटना आकाशामध्ये खगोलामध्ये होत असते आणि त्याचे जे दूरगामी परिणाम होत असतात ते आधी 3 महिने आणि मग 3 महिने हे होत असतात. एखादा योग अमावास्येला होतो त्याला फार महत्व आहे, पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा की अमावास्येचं फ्युचर प्रतिपद आहे. लक्षात ठेवा.
अमावास्येचं फ्युचर प्रतिपदा आहे, पण चतुर्दशीचं फ्युचर अमावास्या आहे. बरं का? हम्म, हम्म. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ते अमावास्येला मिळालं. बरं का? 15 ऑगस्ट 47 त्या दिवशी अमावास्या होती. आज इतके स्कॅम होत आहेत, इतके भ्रष्टाचाराचे प्रयोग होत आहेत, सगळं होतंय, तरी सुद्धा भारताची उन्नती चालू आहे. का? आम्हाला स्वातंत्र्य मिळालं ते अमावास्येला मिळालं आणि एकच दिवस आधी 14 ऑगस्टला पाकिस्तान तुटलं. तो आजही मागच चाललाय. तुम्ही मुद्दाम पहा. हम्म. म्हणजे एखादी घटना चतुर्दशीला घडली तर काय होतं आणि एखादी घटना अमावास्येला घडल्यावर काय होतं हे आपल्याला भिन्न प्रकार पण अगदी समोर डोळ्यासमोर असणारं उदाहरण पाहायला मिळतं. बरं का? हम्म. त्यामुळे हम्म. यातल्या कितीतरी छान मजेशीर गोष्टी आहेत. वाचत राहा, पाहत राहा आणि असेच प्रश्न विचारतही राहा. धन्यवाद. धन्यवाद गुरुजी, धन्यवाद. हम्म, आता गुरुजी हा बोला बोला. एक प्रश्न होता. बरेचसे आता पत्रिकेत घरांमध्ये ग्रह नसतो, मग त्यामध्ये आपण कशा प्रकारे आपण बघतो त्या घराचा इफेक्ट? असं आहे बघा आपण की ज्या स्थानामध्ये ग्रह नाहीये पण त्या स्थानाचा मालक कोण आहे तो त्या आकड्यावरून आपण पाहत असतो. एखाद्या ठिकाणी ग्रह नाहीये पण तिथल्या आकड्याचा मालक कुठं आहे, काय आहे, त्याची अवस्था काय आहे, तो अस्तंगत आहे का वक्री आहे, त्याची दृष्टी कुणावर आहे, त्याच्यावर कुणाची दृष्टी आहे, तो कोणत्या स्थानात बसलेला आहे आणि आता कुणाची दशेवर अजून यायचंय आपल्याला अवकाश आहे. पण या सगळ्याचा विचार करून मग आपण कुंडलीचा हे करतो. एखाद्या स्थानात ग्रह नसला तरी ती कुंडली म्हणजे तिच्यात काही ताकद नाहीये असं समजायचं कारण नाही. पुष्कळ वेळेला की सगळे ग्रह 2-3 ठिकाणातच सगळे सामावून जातात आणि उरलेली स्थानं मोकळी असतात. पण तरी सुद्धा अशा कुंडली पुष्कळ पुढे गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कारण एकमेव आहे की त्यांचे त्या स्थानाशी झालेले योग हे आपल्याला पाहावे लागतात. एवढीच गोष्ट आहे. धन्यवाद. धन्यवाद गुरुजी. हो. हॅलो गुरुजी. हम्म. हॅलो. हा, बोला नमस्कार, मी केतकी बोलते. हा. मला एक प्रश्न होता की आपल्या पत्रिकेमध्ये 3 कुंडली असतात, म्हणजे जन्म लग्न कुंडली, जन्म राशी कुंडली आणि नवमांश कुंडली. तर मग म्हणजे कुठलाही कोणी आपल्याला प्रश्न जेव्हा विचारतो किंवा आपण कोणाची कुंडली बघत असताना तिन्ही पैकी नक्की कुठली कुंडली बघायची किंवा हे बघ, याला सगळ्यात पहिल्यांदा लग्न कुंडलीच पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा. ओके. हा याचं कारण सांगतो मी बरं का, की हा आता तू सांगितलंस की लग्न कुंडली, चंद्र कुंडली आणि नवमांश कुंडली. पण आणखीन एक कुंडली असते ती सूर्य कुंडली सुद्धा असते बरं का. जशी लग्न कुंडली, चंद्र कुंडली तशी सूर्य कुंडली सुद्धा असते बरं का. म्हणजे हा प्रथम स्थानात सूर्य घेऊन ती कुंडली पाहिली जाते. प्रथम स्थानात चंद्र ठेवून तिला चंद्र कुंडली म्हणतो आणि प्रथम स्थानात लग्न धरून ती लग्न कुंडली होते. या तिन्हीचं मी आधी सांगतो, नवमांशाचं मी त्यानंतर सांगतो बरं का. तर हे पहा की स्थूल कुंडली जी म्हणजे सूर्य कुंडली जी आहे तर सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला 1 महिना लागतो. म्हणून सूर्य कुंडली ही जास्त स्थूल राहते. तुम्ही जर वेस्टर्न कंट्रीमध्ये गेलात, अमेरिकेत गेलात, लंडन मध्ये गेलात, युरोप मध्ये गेलात आणि तिथं कुणाला विचारलं व्हॉट इज युअर साइन, तुम्ही जर त्यांना विचारलं कुणाला की तुझी रास काय आहे, तर ते सूर्य रास सांगतात बरं का. म्हणजे 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या काळात जन्मलेली सगळी मुलं म्हणतील माय माय साइन इज लिओ, माझी सिंह रास आहे असं सांगतील बरं का. पण आपल्या इथं जर आपण चंद्र कुंडलीवाले आहोत
आपण जर विचारलं, अरे तुझी रास काय, असं जर आपण विचारलं, तर चंद्र एका राशीमध्ये 2.25 दिवस असतो. म्हणजे 1 महिना सूर्य असतो, चंद्र 2.25 दिवस असतो. सूक्ष्म काय झालं, आणखीन कमी झालं की नाही? काय हा सूक्ष्मता आली त्याला. 2.25 दिवस चंद्र एका राशीत आहे. पण तुम्ही जर लग्न कुंडली बघितली तर फक्त 2 तास लग्न चालतं. 2 तासांनी लग्न बदलणार असतं. म्हणजे लग्न कुंडली सूर्याची स्थिती, चंद्राची स्थिती आणि लग्नाची स्थिती या तिन्ही स्थिती ऍट अ टाइम आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून लग्न कुंडलीला प्राधान्य द्यायचं. आता नवमांश कुंडली म्हणून जी कुंडली असते त्याच्यात प्रत्येक ग्रहाची, कारण प्रत्येक स्थानामध्ये मी काय सांगितलं 30 अंश असतात, पण प्रत्येक ग्रह किती डिग्री मध्ये आहे आणि तो कोणाच्या नवमांशात आहे, म्हणजे प्रत्येक राशीचे 9 भाग पाडले जातात बरं का. म्हणजे 30 हे आहेत की नाही, 30 डिग्री आहेत ना, त्याच्यात 3 अंश 20 कला, 6 अंश 40 कला 10, 13 अंश 20 कला, 16 अंश 40 कला 20, 23 अंश 20 कला, 26 अंश 40 कला आणि 30 असे, म्हणजे 30 अंशामध्ये 9 भाग पाडले जातात. आणि या 9 भागामध्ये नेमका तो ग्रह कुठल्या भागात आहे त्याला म्हणतात नवमांश कुंडली. म्हणजे त्या ग्रहाची ताकद किती आहे, किती पॉवर आहे हे ओळखण्याकरता नवमांश कुंडलीचा विचार केला जातो. त्यामुळे लग्न कुंडली आणि नवमांश कुंडली, चंद्र कुंडली आणि नवमांश कुंडली अशा दोन्ही पाहून आपण येणाऱ्या माणसाचं प्रिडिक्शन करायचं असतं. हे पहा, आता मी जास्त सांगायला लागलो तर तुम्ही घाबरून जा. तुम्ही म्हणाल अहो इतकं क्लिष्ट आहे का हो, इतकं अवघड आहे का हो. तर मला ते अवघड करायचं नाहीये. मला हे सगळी सोपी सोपी करून सांगता येईल तेवढं जायचंय. पण नवमांश हा प्रकार खूप चांगला आहे. मी आत्ता सुद्धा कोणाची कुंडली पाहिली तर आवर्जून नवमांश कुंडली पाहतो आणि त्याप्रमाणे थोडा वेळ लागतो, पण मी त्याप्रमाणे निर्णय देतो आणि पुष्कळ वेळा ती माणसं पुन्हा दुसरे प्रश्न घेऊन येतात. त्याचा अर्थ मी आधी सांगितलेलं बरोबर असतो असं समजतो बरं का. थँक्यू गुरुजी. हो हो ठीक आहे. आता आपण थांबूया बरं का. हं, पुन्हा कधी गप्पा मारूया असंच. बर, आता आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट सांगतो की पुढल्या रविवारी रामनवमी आहे आणि आमच्याकडे आता उद्यापासूनच रामयज्ञ चालू होणार आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना रामयज्ञाची क्षणचित्र पाहता येतील अशी मी शक्यतो व्यवस्था करतो. ज्यांना शक्य आहे, साताऱ्याच्या जवळपास आहेत त्या सगळ्यांनी जरूर येऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्या. त्याचबरोबर आज जो शनीचा बदल झालेला आहे, मुद्दाम सगळ्यांसाठी सांगतो, आज जो शनीचा बदल झालेला आहे, आज अमावास्या आहे, आज उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, सूर्यग्रहण अशा अनेक गोष्टींमुळे हा जो मीनेतला बदल आहे हा एका अर्थाने काहीतरी मोठं करणारा असा आहे. तर शनीच्या प्रियते करता, प्रीती करता काय करू शकतो आपण, तर शम शनैश्चराय नमः, शम शनैश्चराय नमः. मी आमच्या वेदिकाला सांगेन, ती लिहूनही पाठवेल. शम शनैश्चराय नमः एवढा मंत्र आपण फक्त 23 वेळा रोज म्हटला तरी सुद्धा शनीची आपल्याला शुभ फल मिळायला चांगला उपयोग होईल. त्याचबरोबर शनीचा दुसरा मंत्र नीलांजन समाभासम रविपुत्रं यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनैश्चरम हा सुद्धा मंत्र आपण म्हणू शकता. शनीच्या प्रीतीसाठी म्हणून हनुमंताचा भीमरूपी किंवा हनुमान चालीसा हा म्हटला तरी सुद्धा चालू शकेल. त्याचबरोबर शनीच्या प्रीत्यर्थ दान द्यावं. मग ते काय द्यावं, तर शनीचं धान्य उडीद आहे, उडदाची डाळ आपण दान देऊ शकता. म्हणजे त्याच्यात दान सुद्धा किती द्यावं, तर साधारण आपल्या परिस्थितीप्रमाणे द्यावं.
पण त्यातल्या त्यात 2.5 किलो पर्यंत उडदाची डाळ त्याचं दान द्यावं. लोखंड म्हणून लोखंडाची कढई, तवा, पळी, सुरी, कात्री अशा ज्या व्यवहार उपयोगी गोष्टी आहेत लोखंडी, यातल्या कुठले बादली, पातेलं अशा गोष्टींचं दान दिलं तरी सुद्धा चांगली आहे गोष्ट. त्यानंतर शनीला आवडणारं वस्त्र काळं वस्त्र आहे. आता काळं वस्त्र घालतात लोक, पॅन्टी वगैरे घालतात किंवा हे घालतात, बायकाही नेसतात हल्ली. पण आत्ता उन्हाळा आहे आणि पुढं पावसाळा आहे, म्हणून छत्र्या जर दान दिल्या ना, आता काळं कापड असतं, आपण दिलेल्या वस्तूचा उपयोग होऊ शकतो. छत्री दान दिली तरी चालेल. आता हे कुणाला द्यायचं? गरजू व्यक्तीला द्या, बरं का. हे सगळं ब्राह्मणालाच द्या, यालाच द्या असं मी म्हणत नाही, पण गरजू व्यक्तीला, योग्य व्यक्तीला द्या. शक्यतो धान्य जी गोष्ट आहे ती ब्राह्मणाला दिलेली चालू शकेल. बाकी छत्र्या आहेत, लोखंडी वस्तू आहेत, त्या कुणालाही द्या. तिळाचं तेल म्हणजे खाद्य तेल, हल्ली अखाद्य तेल दिव्याकरता दिले जातं, ते शक्यतो नको. खाद्य तेल म्हणजे शेंगदाण्याचं असू दे, तिळाचं असू दे, हे यातलं खाद्य तेल हे शनीच्या देवळात दिवा लावायला नेऊन द्या. आणि सगळ्यांनी शनीचं आवर्जून स्मरण करा की बाबा रे, आम्हाला तू वरदायक हो, आम्हाला चांगला हो, एवढी प्रार्थना करा. रामयज्ञ आमच्याकडे सुरू जो होतो आहे त्याचं दर्शन करायला जरूर या. आमची रामराजाची रथयात्रा रामनवमीच्या दिवशी निघणार आहे आणि रोज रामनामाचं हवन होणार आहे आणि वेगवेगळ्या देवतांच्या प्रीत्यर्थही हवन होणार आहे. ज्यांना ज्या प्रकारे त्याच्यामध्ये सेवा करायची असेल त्याप्रमाणे ती माणसं सेवा करू शकतात. तर असाही हा भाग आहे. ज्यांना जिथून ज्या प्रकारे प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद घ्यायचे त्यांनी त्याप्रमाणे जरूर घ्यावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि इथेच थांबतो. आता पुढचा वर्ग, रामनवमीचा वर्ग होणार नाही. त्या दिवशी सुट्टी असेल, कारण त्या दिवशी आमची राम रथयात्रा निघणार आहे. संध्याकाळी आमची राम रथयात्रा निघते आणि आम्हाला पूर्णाहुती होईपर्यंतच 12 वाजतात. रामजन्मोत्सव होत असतो. त्यामुळे आपण रामनवमी म्हणजे पुढच्या रविवारी सुट्टी असेल, त्याच्या पुढच्या रविवारी मात्र नेहमीप्रमाणे आपला वर्ग होईल, याची नोंद सगळ्यांनी ठेवा. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद गुरुजी, धन्यवाद. धन्यवाद गुरुजी, नमस्कार. नमस्कार. नमस्कार.